निर्यात बंदीच्या निर्णयानंतर कांद्याच्या भावामध्ये घसरण सुरूच आहे। कांद्याचे दर 1100 ते 1200 रुपयांपर्यंत घसरले आहेत। खुल्या बाजारात कांद्याचे दर 15 रुपये किलोवर आहेत। गुजरातसह राजस्थानचा कांदा देखील बाजारात दाखल झालेला आहे। चंदन पुजाधिकारी माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। चंदन, आपण बघतोय निर्यात बंदीच्या निर्णयानंतर कांद्याच्या भावामध्ये घसरण सुरूच आहे। निश्चितपणे आपल्याला माहिती आहे की निर्यात बंदीचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर आता कांद्याचे दर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात घसरायला सुरुवात झालेली आहे। आपण जर नाशिकचा विचार केला तर निर्यात बंदीच्या आधी जो कांदा 3000 ते 4000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत विकला जात होता, तोच कांदा आज बाजारांमध्ये 500 ते 1200 रुपये एवढ्या कमी किमतीत विकला जातो। आणि याचा थेट अर्थ असा की जवळपास 1000 ते 2000 रुपयांपर्यंतचा फटका जो आहे तो या ठिकाणी कांद्याला बसलेला आहे। भाव जे आहेत ते कांद्याचे कमी झालेले आहेत। मात्र असं असताना कुठेतरी शेतकऱ्यांकडनं थेट बाजारांमधनं नाफेडनं कांद्याची खरेदी करावी अशा पद्धतीची मागणी देखील पुढे येऊ लागली। आपल्यासोबत हिरामण परदेशी आहेत जे सातत्यानं या व्यवहारात असतात। नेमकं काय कारण आहे की कांद्याचे दर घसरत आहेत? फक्त निर्यात बंदी का आणखी काही? कांद्याचे दर घसरण्याचे मुख्य कारण असं आहे की आता निर्यात बंदी गव्हर्नमेंटने केलेली आहे आणि त्यांनी जो अभ्यास केला होता का बाजार समितीमध्ये माल येणार नाही किंवा शेतकऱ्याकडे माल शिल्लक नाही। आज जर तुम्ही पूर्ण राज्याचा हिशोब करा किंवा इतर राज्यामध्ये जर केलं तर मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याची आवक होत आहे आणि त्याच्यामुळे देशावरचे डिमांड फार मोठ्या प्रमाणात कमी झाली। बाजारामध्ये आवकचं प्रमाण वाढलं आणि डिमांड कमी झाली, याचे परिणाम याच्यावर झाले। आणि दुसरी गोष्ट जी बाजार समितीमध्ये जी खरेदी होत होती तेच माल नाफेड आमच्या जिथे दिल्ली देशावरती माल जातात तिथे विक्रीसाठी पाठवतात आणि ते कमी भावात विकतात, त्याच्यामुळे व्यापाऱ्याला पडतात नाही, म्हणून व्यापारी बाजार समितीमध्ये माल घेण्यासुद्धा इच्छुक नाही आहे। तर सरकारने या बाबतीत त्वरित निर्यात बंदीचा जो निर्णय घेतला आहे तो मागे घ्यावा आणि नाफेडची जी खरेदी आहे ती शेतकऱ्यांना जर करायची असेल तर बाजार समितीत करावी ही शेतकऱ्यांची मागणी आहे। बाजार समितीतनं नाफेडनं थेट शेतकऱ्यांकडनं खरेदी करावी अशा पद्धतीची मागणी होतीये। मात्र आता हे जे कमी झालेले दर आहेत ते पुन्हा शेतकऱ्यांच्या हितामध्ये कधी येतील, कधी स्थिरावतील असा मुद्दा देखील आता या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित होतोय। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी चंदन।